राधे राधे, जय एकविरा. आता सकाळी देवपूजा वगैरे करायला घेतली. वरतुनी एकादशी आहे आज. दारात दिवा लावला भगवंताच्या देवाच्या स्वागतासाठी. आणि आता गरमीचे पण दिवस चालू झालेत. भगवंतासाठी असे कॉटनचे वस्त्र असतात ते घालतात. तर मी पण आणलेले आहेत वस्त्र देवासाठी भगवंतासाठी. वरुतुनी एकादशी या दिवशी श्री हरिविष्णूचे वराह अवताराची पूजा केली जाते. वरुतुनी एकादशीचे व्रत करणारे श्री हरिविष्णूचे संरक्षण कवच मिळते अशी मान्यता आहे. वरुतुनी एकादशीला श्री हरिविष्णूची पूजा करावी. त्यावेळेस विष्णू सहस्रनामकाचा पठण करावा. भगवद्गीतेचा सुद्धा पठण करावा. फलदायक मानले जाते. या व्रतामध्ये श्री हरिविष्णूचे दशा अवताराची कथा ऐकावी किंवा त्यांचे स्मरण करावे. यमराज आणि यम लोकांच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुतुनी एकादशीचे व्रत अवश्य करावे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितले होते की वरुतुनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, सर्व पापा नष्ट करणारी आणि सर्वात शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे. वरुतुनी एकादशीच्या प्रभावामुळे राजा मंदाता स्वर्गात पोहोचले होते. वरुतुनी एकादशीचे व्रत हे 10,000 वर्षापर्यंत तप करण्यास समान मानला आहे. हे व्रत केल्याने भक्तांचे वाईट प्रकृतीपासून रक्षण होते. वरुतुनी एकादशी व्रत हे जीवनाला समस्यापासून मुक्त करून सर्वात शेवटी मोक्ष प्रदान करते. या एकादशीचे व्रत गंगा स्नानाच्या फळापासून देखील अधिक आहे. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी एक मन स्वर्णदान केल्याचे फळ असते. ते फळ वरुतुनी एकादशी व्रत केल्याने प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितले होते. प्रत्येक एकादशीप्रमाणे ही एकादशी पण खूप महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाने एकादशी व्रत हा करावाच नक्की. कारण की आपण सगळी उपास करतो पण एकादशी करत नाही. एकादशी व्रत हा सगळ्यात उपासनामध्ये श्रेष्ठ मानला गेला आहे आणि याचं फळ पण खूप छान आहे. श्री हरिविष्णूची, भगवान श्रीकृष्णाची आपल्याला प्राप्ती होते. हा याच्याहून मोठा फळ आपल्याला काय पाहिजे आयुष्यामध्ये. कारण की आपण हे पाहिजे ते पाहिजे बोलतो पण भगवंतालाच आपण भगवंताकडनं मागत नाही. तर ती आपल्याकडं दुसऱ्या मागण्या आपण करतो भगवंताकडे, त्या सगळ्या छोट्याच आहेत या गोष्टींपैकी. कारण की आपण भगवंताला मागितलं तर आपल्याकडे सगळ्या गोष्टी येतात. भगवंताचं नामस्मरण केलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात. भेटो ना भेटो पण भगवंत भेटू दे ही कामना नक्की मनामध्ये पाहिजे. त्या मनामध्ये भाव ठेवूनच प्रत्येक गोष्ट भगवंताची आराधना करावी. आणि मी भगवद्गीतेचा पठणसुद्धा सकाळी केला ना. खूप छान वाटतं भगवद्गीता वाचलं. मी कधी पण वाचते, असं नाही की एकादशी आहे म्हणून. मला वाटते तेव्हा मी भगवद्गीता वाचते किंवा माझं मन विचलित असेल तरी मी भगवद्गीता वाचते. कारण की त्यानेच सगळ्या गोष्टीचं आपलं सोल्युशन भेटतो. आणि सकाळी मस्त देवपूजा वगैरे पण झाली. एकादशी दिवशी भगवान श्रीकृष्ण बघत असतात कोण कोण मला आठवण करते, कोणी कोणी व्रत ठेवलं आहे. म्हणून एकादशी व्रत करावा, भगवंताचं नामस्मरण करावा. आणि गरमीचे दिवस आहेत. मस्त मी राधा राणी भगवान श्रीकृष्णाला असे कॉटनचे वस्त्र घातलेले खूप छान वाटत होतं. आणि माझ्या मनामध्ये भाव आहे ना त्याप्रमाणे मी सगळा करते. बाकीच्या माझ्या गोष्टी सगळा भगवंत बघून घेईल. चला मग राधे राधे.